आज बनणार आहे बघा मी शिमला मिरची आणि बटाट्याची सुक्की भाजी। त्यासाठी बटाट्यावरची साल काढून घ्यायची याप्रमाणे। बटाट्याची साल काढून झालेली आहे बघा। बटाट्याला कापून घ्यायचं। बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या अशा, तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे करू शकता। शिमला मिरची टाकून बटाट्याची भाजी छान लागते बरं, तुम्ही पण नक्की करून बघा। बटाटे कापून झालेले आहेत, प्लेटमध्ये काढते। शिमला मिरची कापून घ्यायची। शिमला मिरचीचे पण छोटे छोटे तुकडे करायचे याप्रमाणे। पूर्ण शिमला मिरची मी अशीच कापून घेणार आहे। शिमला मिरची कापून झालेली आहे। कापलेले बटाटे पाण्यामध्ये टाकायचे। शिमला मिरचीला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं। शिमला मिरचीला पाण्यामध्ये मी स्वच्छ धुतलेलं आहे बघा, प्लेटमध्ये काढून घेते। बटाट्याला पण स्वच्छ धुवून घ्यायचं। बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत, प्लेटमध्ये काढून घेते। भाजी बनवण्यासाठी मी छोटे छोटे 2-3 कांदे घेतलेले आहेत। कांद्याला बारीक कापून घ्यायचं याप्रमाणे। सर्व कांदे मी अशीच कापून घेणार आहे। कांदे कापून झालेले आहेत, प्लेटमध्ये काढायचे। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्याला बारीक बारीक कापायचं बघा याप्रमाणे। हिरव्या मिरच्या कापून झालेल्या आहेत। कोथिंबीर कापून घ्यायची। भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 1 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, थोडं हिंग टाकायचं, थोडी राई, जिरा, कापलेली हिरवी मिरची, कापलेला कांदा परतून घ्यायचं। अद्रक लसूणचं पेस्ट, चवीनुसार मीठ, थोडी हळद परतून घ्यायचं। बटाटे आणि शिमला मिरची परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं। 5 मिनिटासाठी प्लेट ठेवायची, गॅस कमी करायचा। 5 मिनिटं झालेली आहेत, परतून घ्यायचं बघा। पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये, बिना पाण्याचीच भाजी होते, छान होते भाजी, पाण्याची गरज पडत नाही याच्यामध्ये। 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला, अर्धा चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच कांदा खोबऱ्याचं वाटण, कापलेली कोथिंबीर परतून घ्यायचं। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत, मिक्स करून घ्यायचं। बघू शकता शिमला मिरचीची आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा भाजी कशी झाली ते।